उद्धव ठाकरे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर खासदार संदीपान भुमरेंच्या पैठणमध्ये घेणार जाहीर सभा, तर शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचंही घेणार दर्शन। मुख्यमंत्री शिंदेंची धनगर आंदोलकांसोबत आज बैठक। सह्याद्री अतिथीगृहावरती बैठकीचे आयोजन। चंद्रकांत पाटील आणि देसाईंना आंदोलकांची समजूत काढण्यात अपयश। मराठा आंदोलक राजश्री उमरेंच्या उपोषणाचा आज 14वा दिवस। सरकारचं शिष्टमंडळ उमरेंची भेट घेणार। मागण्या मान्य होईपर्यंत उमरे उपोषणावर ठाम। सुसंस्कृत ठाण्यात मेंढे सेनेनं नोटा उधळल्या। पवित्र ठिकाणी लेडीज बार सारखा प्रकार, राऊतांची टीका। दिघे असते तर चापकानं फोडून काढलं असतं, राऊतांचा हल्लाबोल। लोकसभा निवडणुकीपूर्वी मला पंतप्रधान पदाची ऑफर, नितीन गडकरींचा मोठा गौप्यस्फोट। बड्या नेत्यानं पाठिंब्यासाठी संपर्क केला, मात्र ऑफर धुडकावली। गडकरींचा दावा, कुणी ऑफर देईल असं वाटत नाही, राऊतांचं वक्तव्य। अजित पवार आज बारामती दौऱ्यावर, जनता दरबारही घेणार, तर युगेंद्र पवारही अनेक गावांमध्ये यात्रा काढणार। पुन्हा पवार विरुद्ध पवार लढतीची शक्यता। साताऱ्याचं कास पठार रंगीबेरंगी फुलांनी सजलं। पर्यटकांची कास पठाराला भेट। सलगच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी वाढली। धुळ्याच्या दसवेल गावाजवळ पिकअप गाडी आणि चारचाकीचा अपघात। 5 जणांचा मृत्यू, चौघे जखमी, तर सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले शिरोडा राज्य मार्गावरती चाकरमान्यांच्या गाडीचा अपघात। 7 जण जखमी झाल्याची माहिती। पुण्याच्या सामरेवाडी इथं अंधाधुंद गोळीबाराची घटना। एकाचा जागीच मृत्यू, तर एक गंभीर जखमी। पुण्यामध्ये 24 तासात 2 गोळीबाराच्या घटना। देशात जीएसटी कलेक्शनमध्ये मुंबई अव्वल। वर्ष 2023-24 मध्ये एकूण 2 लाख कोटी जीएसटी पैकी 70,000 कोटी एकट्या मुंबईतून, तर पुण्यातूनही 17,000 कोटी जमा।